या वर्षीचा बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा मान आपल्या भागातील मुस्लिम बांधवांच्या वतीने बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करण्याचा मान या ठिकाणी त्यांना मिळालेला आहे। संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षी निमित्ताने संविधानाचा जागर हा कार्यक्रम या आठवड्याभर याच चौकामध्ये ठेवलेला आहे। हास्यकला कलावंत या ठिकाणी येणार आहेत। अनेक मोठे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहेत। काही वेळातच बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाईल। तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस आदरणीय पुणे विद्यापीठाचे संरक्षण विभागाचे प्रमुख डॉक्टर बाबासाहेब अध्यक्षानाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर विजय खरे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील। तसेच पुणे कॅम्पमधून आलेले माझे मित्र आदरणीय माझ्या सोबत सातत्याने राहतात ते आदरणीय होवाळ, तसेच त्यांच्यासोबत आलेले आमचे काका यांना विनंती, त्यांनी महात्मा ज्योतिराव फुलेंना ते पुष्पहार अर्पण करतील। नितीन भोसले हे देखील महात्मा ज्योतिराव फुलेंना पुष्पहार अर्पण करतील आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला आदरणीय डॉक्टर विजय खरे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। पार्किंग केलं आहे त्यांना मी विनंती करतो की आपल्या गाड्या थोड्याशा आपण त्यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आपण या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करणार इच्छित 34वी जयंती आपण साजरी करत या ठिकाणी शाबुद्दीन काझी तर त्यांचे सहकारी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करणार आहेत। या सगळ्यांना एकसंघ ठेवणारा भारत आता संविधान आहे आणि त्या संविधानाचे लाभ कामायचा आहे। 13 एप्रिल पासून ते 19 एप्रिल पर्यंत या ठिकाणी विविध कार्यक्रमाचा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। प्रत्येक कार्यक्रमाला आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं ही सर्वांना नम्र विनंती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। या ठिकाणी फायर शो चालू झालेला आहे। मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपली स्वतः उपस्थित सर्वांना विनंती करतो की सगळ्यांनी मागे होऊन आजच्या या फायर शोचा आस्वाद घ्यावा। सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी करावी। शाबुद्दीन काझी त्यांचे सर्व मित्र परिवार पीरजादे साहेब सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी मंचावर उपस्थित राहायचंय। या ठिकाणी आपण आता छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले युक्त जयंती महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। यानंतर आपण लगेचच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला या ठिकाणी फुलं अर्पण करणार आहोत। काझी आणि त्यांच्या मित्र परिवाराला सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा मंचकावर उपस्थित राहून महामानवांच्या
प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. शैलेंद्रभाई कांबळे यांनाही विनंती करतो की त्यांनी आपण शैलेश भाऊ कांबळे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना विनंती करतो की आपण मंचकार उपस्थित राहायचंय. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा. महाविष्णूचा प्रोग्राम सुरू करणार आहोत, त्यामुळे कुठल्याही नागरिकांना चालू झाल्यानंतर सर्वांनी आपली काळजी घ्यायची आहे. त्या ठिकाणी उपस्थित हजारो सैनिकांच्या उपस्थितीमध्ये हजारो मुंबईकरांच्या वतीने पुणेकरांच्या वतीने आपण या ठिकाणी त्यांच्या जयंती साजरी करतात. आज या ठिकाणी आपण बारामतीचे डॉक्टर बाबासाहेब लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा यानंतर आपण फायर शो चालू करणार आहोत. सर्वांनी त्या जन्म उत्सवाचा आनंद साजरा करायचा आहे. सर्वांना आपली काळजी घ्यायची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांती. सर्वांनी आपली काळजी मागे सरकून घ्या. मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतोय की आपण मागे सरकून घ्या. आपण सर्वांनी या फायर शोचा आनंद घ्यायचा आहे, आनंद घ्यायचा आहे, पण आपण सर्वांनी घ्यायचा आहे. त्यामुळे आपण थोडीशी काळजी घ्या. मागे सरकून एक 10 ते 15 मिनिटं हा रस्ता बंद असणार आहे, त्याची सर्व नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म उत्सव साजरी करत आहोत. पाऊस जाता जरा गाणं लावा, गाणं. भीमराव एकच राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो.
भीम सैनिकांचे हात वरते. इथं नाही कुणाच्या बापाला